त्यांचा एक्सपिरियन्स ऐकू आणि ऐकू आपण त्यांचा बर्थडे. तर आता सगळ्यांनी माईक म्यूट करून घ्या. ओके, कंटिन्यू जोशी सर. हॅलो सगळ्यांना, शतायशी सकाळ. मी जितेंद्र जोशी. हॅपी बर्थडे सर. धन्यवाद धन्यवाद. मी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे राहिला आहे. मी व्यवसायाने वकील आहे आणि माझे मेंटॉर विजय कांबळे, ज्यांना आम्ही अजून तरुण चिरतरुण म्हणतो, त्यांनी मला ही लिंक दिली. माझं वाढलेलं वजन आणि पोटाचा घेर, या वाढलेल्या वजनामुळे माझ्या पायांवर गुडघ्यांवर येणारा ताण, त्यामुळे नेहमीची गुडघेदुखी, या कारणाने मी त्रस्त होतो. मला कळत नव्हतं माझे गुडघे का दुखतात. पण मी विजय सरांना भेटलो, शेटेकरांचं मार्गदर्शन घेतलं, सुजाता मॅडम, पद्मजा पाटील मॅडम, डॉक्टर सर. तेव्हा मला कळलं की वाढलेल्या वजनामुळे माझ्या गुडघ्यांवर ताण येतोय आणि त्यामुळे माझे गुडघे दुखतात. गेली 4-5 वर्ष, माझे जॉईन होण्याच्या आधी 4-5 वर्ष माझे गुडघे सतत दुखायचे. पण मी शतायशी फॅमिलीला जॉईन झालो आणि सकल संतुलित आहार सुरू केला आणि काही दिवसातच चमत्कार झाला. माझं वाढलेलं वजन, म्हणजे मी आयडल वजनावर जेव्हा यायचं होतं त्यावेळी मला 8 किलो वजन कमी करणं गरजेचं होतं. 8 किलो वजन माझं जसं कमी झालं, माझा पोटाचा घेर कमी झाला, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. माझी दिनचर्या होती की जवळजवळ 8:30 ला उठायचं रोज आणि 11, 11:15 माझ्या ऑफिसला जायचं. त्याच्या पुढे कोर्टात जायचं, त्याच्या पुढे कामं करायची आणि रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत जागरण व्हायचं. जसं शतायशी फॅमिलीशी मी जॉईन झालो, कनेक्ट झालो, तशा ह्या सगळ्या सवयी माझ्या पूर्णपणे बंद झाल्या आणि मला चांगल्या सवयी लागल्या. मी 5 ला उठू लागलो, मोके सरांचा योगाचा वर्ग जॉईन करू लागलो, सकल संतुलित आहार घ्यायला लागलो आणि वजन कमी तर झालंच, त्यामुळे गुडघ्याचाही त्रास जो 4-5 वर्ष चालू होता तो पूर्णपणे बंद झाला. आणि त्याच्यामुळे ना माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. माझा व्यवसायात पण वृद्धी झाली. मी वेळेवर ऑफिसला जायला लागलो. जे सकाळी 8:30 ला उठायचो मी, 9 ला मी ऑफिसला जायला लागलो. माझी कामं वेळच्या वेळी आटपायला लागली, त्यामुळे पक्षकारांचा माझ्यावर चांगला विश्वास अजून वाढायला लागला. माझ्या कामामुळे माझ्या व्यवसायात पूर्णपणे वृद्धी झाली. ही केवळ आणि केवळ शतायशी फॅमिली आणि माझे मार्गदर्शक. सकल संतुलित आहार हा एवढा महत्वाचा माझ्या जीवनात आला की ज्यामुळे माझं पूर्णपणे वजन, माझा राहणीमान, माझं खाणं पिणं याच्यात पूर्णपणे बदल झाला. आणि विजय कांबळे सर हे माझ्यासाठी एकदम भाग्याचे ठरले माझ्या आयुष्यात आले तर. आणि मी आजही सर्व शतायशी फॅमिली आणि माझे ग्रेट कोच यांचा मी शतशः आभारी आहे. धन्यवाद मॅडम. आणि आपण सगळ्यांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी धन्यवाद आभारी. खूप सुंदर. जितेंद्र सर अगदी सिन्सिअरली सगळ्या गोष्टी फॉलो करत असतात आणि खरंच आहे, आपल्याला आरोग्य ही खरी संपत्ती आहे. आपण भौतिक संपत्तीच्या मागे खूप लागत असतो, पण त्याच्यात आपण आपलं आरोग्य बिघडवून घेत असतो. पण ही संपत्ती खरी जर आपण आपल्या आरोग्याची संपत्ती मिळवायला लागलो तर आपल्या व्यवसायात वृद्धी व्हायचं सुद्धा काही अवघड बिलकुल नाही आहे. आणि आपण ते अगदी जोशी सरांच्या एक्सपिरियन्स मधून आपण ते बघितलेलंच आहे. तर परत एकदा अभिनंदन. आणि सर फार अगदी सिरियसली रेग्युलर आपलं सगळं करत असतात. तर छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करून खूप मोठा बदल आपल्या आयुष्यात होऊ शकतो, हे आपल्याला शतायुशी जे नेहमी सांगत असते त्याचं उदाहरण आहे सर. तर परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि थँक्यू सर. आता जाणार आहोत, एक वेलकम करू आणि प्रणिताताई तुमच्याकडे येऊ. आपण करणार आहोत कृष्णा सर इचलकरंजी. आपण त्यांचं वेलकम करू. शतायुशी परिवारात सगळ्यांनी वेलकम करायचं आणि लगेच आपले माईक म्यूट करून घ्यायचे. कृष्णा सर वेलकम. शतायुशी परिवारात हार्दिक थँक्यू. चलिए कृष्णा सर, आप कहाँ से हैं, आपका किस वजह से जुड़ गए शतायुशी से, उसके बारे में हम आपका इंट्रोडक्शन लेना चाहेंगे, तो कंटिन्यू.
Yes. नमस्ते सतायुषी। ये बहुत ही जबरदस्त, अभी तो जबरदस्ती हो गया, बहुत जबरदस्त हो गया है। 2016 में मैं आया था एक बार, एंड देन किसी कारणवश कंटिन्यू नहीं हुआ। बट अभी फिर से जो मेरे मेंटर है, जैसे हम प्रसाद पाटिल सर, डॉक्टर सर है, और फुल फैमिली मेंटर करती है मुझे। एंड मैं एक रेन वाटर हार्वेस्टिंग कंपनी हूँ, और दिन भर लेबरस जॉब रहता है, पता ही नहीं चलता है रात कब दिन कब। लेकिन यहाँ पे सिखाने वाले मेंटर्स बहुत जबरदस्त है। हेल्थ आपको मिलेगा ही मिलेगा, वो तो गारंटेड है, लेकिन जो मेंटल पीस मिलेगा वो तो जबरदस्त है। मॉर्निंग में जो हम लोग क्लब जाते हैं, सेशंस अटेंड करते हैं, जो हमें कॉल्स आते हैं, वो ऐसा है जैसे हम लोग बहुत ही बढ़िया अमृत टैबलेट ले रहे हैं। तो मैं सबको यही कहना चाहूंगा कि मेरा एक्सपीरियंस जबरदस्त है, आप भी अपना एक्सपीरियंस जबरदस्त बनाए। मॉर्निंग में जो योगा लेते हैं टंडेल मैम, आई थिंक वो थाने से हैं, एंड फैंटास्टिक। ये जूम कॉल पे हम पूरी दुनिया देख सकते हैं, पूरी दुनिया हमारे साथ है। सुबह कौन कहता है कि दुनिया थम गई है? 5 बजे 4 बजे हमारे यहाँ तो एक क्लब में एक बहुत अच्छे बंदे हैं, और वही उनका इंस्पिरेशन मेरे को ये है कि उनके जैसे आज तो मेरे ख्याल से 60 अबव एज है, मोड़के सर है हमारे, और वो सपाटे लगाते हैं। तो इतने बुजुर्ग आदमी सपाटे लगाते हैं, तो मैं क्यों नहीं लगा सकता? तो मेरा चैलेंज है ये कि मेरे को ये लगाने हैं, एंड द टाइम विल कम। थैंक्स टू सतायुषी ग्रुप, एंड ये फैमिली जबरदस्त है। मैं तो फैमिली का हो गया। सो थैंक यू वेरी मच फॉर माय हेल्थ, फॉर माय वेल्थ, फॉर माय माइंडसेट। थैंक यू वेरी मच। बहुत बढ़िया कृष्णा सर, जो जो चाहिए और जो जो चाहिए, इसलिए आप शतायुषी में जुट गए। हम बोलते हैं तथास्तु, पूरा शतायुषी परिवार आपको तथास्तु बोलता है। जरूर आपको वो मिलके ही रहेगा, क्योंकि आपने ठान लिया है कि वो मुझे करना ही है। आपने जब ठान लेते हैं तो वो मिल ही जाता है। तो वेलकम वन्स अगेन, एंड चलो बहुत बढिया। आता आपण जाऊ प्रणिता ताईंकडे, आणि आमच्या शतायुषीचा गवत खाणारा वाघ आहे, त्याचा एक्सपिरियन्स आपण सगळेजण ऐकू। जबरदस्त, आणि एकदम डिटेल्ड एक्सपिरियन्स ऐकायचा असेल तर 22 तारखेला आम्ही कोल्हापुरात तुम्हाला प्रणिता ताई याची देही याची डोळा तुम्हाला भेटतील, तर तिथं तो एक्सपिरियन्स ऐकणं आणि वेगळाच अनुभव असतो। पण इथं आपण त्यांचा आज एक्सपिरियन्स ऐकणार आहोत। कंटिन्यू। हरिओम सर्वांना, मी प्रणिता गाजवे उपरीहून आहे। प्रत्येक जण हेल्थ इश्यू साठी शतायुष फॅमिलीला जॉईन झाले, पण मी जॉईन होण्याचं एक कारण वेगळंच आहे। मी जवळजवळ 5 वर्ष पोस्ट कोविडची पेशंट होते। हेल्थ इश्यू एवढे होते, पण कधीच मी असा विचार केला नाही की वजन कमी झालं म्हणजे हेल्थ इश्यू कमी होतील, कारण हे मला पटतच नव्हतं। आता गाठ मॅडम मला माहिती नव्हत्या का, तर आमचे चांगले संबंध होते, त्यामुळे माहिती होत्या, संपर्कातल्या होत्या, तरीही मी तिकडे जाण्याची कधी गल्लत केली नाही। कारण काय, ह्याच्या आधी पण मी हे न्यूट्रिशन घेतलं होतं, आणि त्याचे मला काय रिझल्ट बेस्टही म्हणजे आणि वाईटही कुठलेही झाले नव्हते। त्यामुळे मी या न्यूट्रिशन बद्दल निगेटिव्हच होते। पण मी हळूहळू 5 वर्ष म्हणजे हा कमी टप्पा नाही आजारपणाचा। मला काय वाटायचं, एखादी गोळी चुकली तर परत मी कोरोनामुळे त्या परत मरणाच्या घरात जाईन, त्यामुळे गोळ्या कुठल्या चुकवायच्या नाहीत, डॉक्टरांच्याकडे जाणं चुकवायचं नाही। महिन्यानी डॉक्टर बोलवायचे तर मी 8 दिवसालाच जायची डॉक्टरांच्याकडे, म्हणजे एवढी मी गोळ्या औषधं आणि ते दवाखाना एवढं माझ्या डोक्यात बसलं होतं, मी ऍडिक्ट झाले होते। आणि ह्यातनं बाहेर कसं निघायचं ह्याच्यासाठी माझे मिस्टर पण म्हणजे तसे खूपच टेन्शन मध्ये होते। तर त्यांनी काय केलं, 25वी आमची अॅनिव्हर्सरी होती गेल्या मे महिन्यात, तर त्यांनी माझ्या मिस्टरांनी पैज लावली की जेवढं वजन कमी करशील तेवढं तेवढं तुला सोनं घेऊन देतो म्हणून। त्या दिवशी रात्री मला झोप लागली नाही। पहिले मी गाठ मॅडमांच्याकडे गेले, तिथं गेले, मला त्यांनी सगळी लाईफस्टाईल विचारली, खाणं पिणं विचारलं। तर मॅडम मला म्हटल्या, तुमचं खाणं कमी आहे, तुम्हाला खाणं वाढवावं लागेल। मी आले होते मॅडमांच्याकडे वजन कमी करण्यासाठी, त्या मला म्हटल्या खाणं वाढवलं पाहिजे, खाणं वाढवून वेट लॉस होतोय हे काय माझ्या बुद्धीलाच पटलं नाही। 1 महिन्याचं न्यूट्रिशन घेतलं, मी आले, मिस्टरांना त्या दिवशी म्हटले, मी म्हटलं परत मी चुकीच्या ठिकाणी आले, कारण खाणं वाढवून, कारण कसं मी नॉनव्हेज प्रेमी, आणि जे काय खायची ना तर ते हाय प्रोटीन नॉनव्हेज मधूनच मिळते, आणि ज्या काय भाज्या वगैरे त्याच्यावरती औषध फवारणी, आमची शेती पण आहे,
सोन्या चांदीचा व्यवसाय आहे, शेती असल्यामुळे मला माहितीये की भाज्यांच्या वरती किती आपल्याला फवारणी वगैरे करावी लागते. त्यामुळे शक्यतो मी भाज्या खायचीच नाही आणि कुटुंबात पण खायला घालायची नाही. आम्ही नॉनव्हेजच खायचो आणि मी पण, मला आवड पहिल्यापासून नॉनव्हेजचीच. आणि मला इथं सांगितलं भाज्या भरपूर खायच्या, सॅलड भरपूर खायचं. आता मी भाज्या आणि सॅलड खायचं म्हणजे वाघानं गवत खाल्ल्यासारखं आहे असं मला वाटायचं. आणि खाणं मला वाढवायला सांगितलं आणि मग मी माझ्या मिस्टरांना तिथंच म्हटलं. मी म्हटलं परत चुकीच्या ठिकाणी आपण आलो, ह्यांना पण म्हटलं काय समजत नाही. आधी न्यूट्रिशन घेतलं त्यांना पण समजत नव्हतं आणि आता हे पण मला खाणं वाढवायला सांगतात. म्हटलं आता माझं वय 95 आहे, परत आता सेंचुरी वरती नेणार की काय माहिती. एक महिनाभर आपण ट्राय करू आणि तिथं पुढं बंद करू. मी गेले होते कशासाठी, हेल्थ साठी नाही तर पैसे जिंकण्यासाठी मिस्टरांनी लावलेली. तर एक महिनाभर गेला तर माझ्या डोक्यात हेच होतं की खाणं वाढल्यानंतर वजन कसं कमी होतंय. बरं आता लगेच तर रिझल्ट येणार नाही. तर मी फ्युल घेत गेले. एक महिना झाला, बरोबर एक महिन्यानंतर मी चेकअपला परत मॅडमच्याकडे गेले. 6 किलो 600 ग्राम माझं वजन कमी झालं. मग मला वाटलं की बाबा खरंच यांना काहीतरी समजते. मग परत मी असंच सातत्याने कंटिन्यू करत गेले. मॅडम, सर, माझे कोचेस जे व्यवस्थित सगळं सांगतील, शतायुषी फॅमिलीतले सगळे मेंबर, सगळ्यांनी मला एवढं छान सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. महिन्याला 4 किलो असा माझा 7 महिन्यात 27 किलो माझा वेट लॉस झाला. आणि अगदी छान, मी जसा माझा वेट लॉस होत जाईल तसे माझे मेडिसिन्स वगैरे डोसेस कमी होत गेले आणि 7 महिन्यानंतर पूर्ण थायरॉइड, परत रक्त पातळ व्हायची गोळी, असे बरेचसे हेल्थ इश्यू होते आणि ते सगळे माझे कमी झाले, मेडिसिन फ्री झाले आणि आता जवळजवळ वर्ष झालं मी पूर्ण मेडिसिन फ्री आणि मेंटेन आहे. थँक्यू एकदम शतायुषी. जबरदस्त. मी म्हंटल ना गवत खाणारा वाघ, कारण आता जेवढं जेवढं सांगेल तेवढं सॅलड खातायत, हे सगळं म्हणजे गवत खातायत. सॅलड त्यांच्या भाषेत ते त्याला गवत म्हणतात. तर ते गवत खातायत आणि त्यांचं आरोग्य सुधारवतायत. तर इथं व्हेज नॉनव्हेज हा प्रश्नच नाही. आपण आपल्यात काय बदल करतो, आपल्या शरीराला काय गरजेचं आहे आणि ते कसं देतो आणि किती देतो याच्यावरती आपलं आरोग्य अवलंबून आहे. आणि मग छोट्या छोट्या आपल्या सवयीमध्ये